प्रेम प्रकरणामध्ये तिसरा कोण होता? अनेक वेळा तिसरे कोण होते, एकदा तिसरा कोण होता, तो होता संजीव कुमार. असं म्हणतात की धर्मेंद्रचं दारू पिणं आणि इतर हिरोईन्स बरोबर जरा जास्त खेळीमेळीने वागणं हे हेमाच्या आईला म्हणजे जया चक्रवर्तीला पसंत नव्हतं. आणि ती मुलीवर लक्ष ठेवण्यासाठी मुलीच्या बरोबर सेटवर हजर राहायची. सेटवर हजर राहून तीही कंटाळली होती आणि तिने हेमा मालिनीचं लग्न संजीव कुमार बरोबर करायचा घाट घातला. तोही तयार होताच. पण त्याच सीता और गीतामध्ये तिघांनाही कास्ट केलं गेलं, संजीव कुमार, हेमा मालिनी आणि धर्मेंद्र. त्याच्यामुळे संजीव कुमारला आणखी मोठा चान्स उपलब्ध झाला. पण धरमपाजींच्या समोर हरिभाईचं काही चाललं नाही आणि अल्टिमेटली हेमाने धर्मेंद्रच्याच गळ्यात माळ घातली. सीता और गीताचा हवा के साथ साथ सादर करतोय मी आणि दमयंती. अरे 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 के संग साथ घटा के संग संग हवा के साथ साथ घटा के संग संग वो साथी चल मुझे के साथ चल तू यूं ही दिन रात चल तू संभल के साथ चल तू मेरे हाथों में हाथ चल तू वो साथी चल मुझे के साथ चल तू यूं ही दिन रात चल तू संभल मेरे साथ चल तू मेरे हाथों में हाथ चल तू वो साथी चल. एक तो ये मौसम है बड़ा सुहाना ला 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 ला. एक तो ये मौसम है बड़ा सुहाना उस पे अपना दिल भी है दीवाना. तू मेरी बात वो साथी चल मुझे के साथ चल तू यूं ही दिन रात चल तू संभल मेरे साथ चल तू मेरे हाथों में हाथ चल तू वो साथी चल. तू बन के काजल वो साथी मुझे के साथ चल तू यूं ही दिन रात चल तू संभल मेरे साथ चल तू मेरे हाथों में हाथ चल तू वो साथी चल. अपनी रेशम जुल्फे लहराने दे ला 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 अपनी रेशम जुल्फे लहराने दे मुझको अपनी बाहों में आने दे.
कभी अब जाने देना मिलेंगे फिर जब मुसाफिर चल ला 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 Thank you.